श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मार्गशीर्ष गुरुवारी जे महालक्ष्मीचं व्रत उद्यापन केलं जातं, महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात. पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी 2024 या दिवशी अमावस्या आहे. त्यामुळे सगळीकडे एक गैरसमज पसरला आहे की 4च गुरुवारी उपवास करून व्रताचं उद्यापन करायला हवं, सुवासिनी भोजन करायला हवं. परंतु ते चुकीचं आहे, शास्त्र मान्य नाही. मार्गशीर्ष व्रतात जे आहे त्यामध्ये शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असा नियम आहे. त्यामुळे अमावस्या जरी असली तरी उद्यापन हे करावंच. तसेच अमावस्या जी आहे ती संध्याकाळी 5:30 समाप्त होते आणि मार्गशीर्ष गुरुवारचे जे पूजन आहे ते संध्याकाळी करतात. त्यामुळे संध्याकाळी 5:30 नंतर उद्यापन करण्यास काहीच अडचण नाही. आणि तसेही अमावस्या ही अशुभ मानली जात नाही, कारण लक्ष्मीपूजन आपण कधी करतो? अमावस्येच्या दिवशी करतो आणि त्यामुळे हा पर्व काळ समजावा. आणि 11 तारखेला म्हणजेच 11 जानेवारी 2024ला व्रत उद्यापन, उपवास, सुवासिनी भोजन हे अशा पद्धतीने करावे म्हणजे व्रत पूर्ण होईल. आणि अमावस्या आणि गुरुवारचा या व्रताशी कोणताही संबंध नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब